पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भावा काय झालं, काय म्हणली? नाही म्हणाली। सारंग भावा, मला असं वाटतंय का तिला नाही म्हणावं लागते। तुला काय वाटतं? तिच्या ओठातलं वाक्य तिच्या डोळ्यात अजिबात दिसत नव्हतं। तिचे डोळे वेगळंच बोलत होते। वेगळंच नाही, खरं बोलत होते। यातला एक निवडा बरं। अगं हे अगं तूच निवड ना, मला अजिबात ती ही नाहीये। चॉईस कशाला हवा? कोणताही निवडा, दोन्ही अगदी महागातलेच आहेत। अरे बाप रे, हे एवढं महाग? अगं फुकट मिळते म्हणून काय एवढ्या महागाचं घ्यायचं का? त्यांना काय कमी आहे? संत्र्याचा एक लॉट गेला ना की अख्खे लग्नाचे पैसे वसूल, आणि त्यात तुमचा वाटा आहे की नाही? ते बरोबर आहे, पण युवराज आणि गायत्रीच्या लग्नात आपल्याला खर्च करावा लागणार आहे, त्यामुळे ही अशी बरोबरी करणं आपल्याला परवडणार आहे का? तुम्ही हे जे काय सगळं आहे ना, ते एक आव्हान म्हणून स्वीकारा। आव्हान? ते कसं काय? जे मी माझ्या मुलांचे लग्न दुप्पट खर्चात आणि थाटात लावून देईन, पुढच्या 2-3 वर्षात माझ्याकडे भरमसाठ पैसा असेल असं ठरवायचं आणि लागायचं कामाला। मग बघा, पुढच्या 2-3 वर्षात तुमच्याकडे या घराची सत्ता येते की नाही? काय सत्ता? काय जमेल की नाही? आई, हे कसे वाटतात? छान आहेत दोन्ही। अगं पण सारंगला विचारायला हवं ना, त्याला कुठला आवडतोय। मुक्ता, जा जरा हे सारंगकडे घेऊन जा आणि त्याला विचार कुठला हवाय। आई, मी दाखवून येते ना। हा, आर्याताई तुम्ही जाता का? जा काय जा, अगं साखरपुडा व्हायचंय अजून, तो झाल्यानंतर काय ते भेटायचं आणि बोलायचं, कळलं का? जा ग, तूच घेऊन जा आणि विचार सारंगला। काय करू, कसं जाऊ छोट्या मालकांसमोर, काय बोलू, मला काहीच सुचत नाही। पण मला सांगितलेलं काम तर करावंच लागणार आहे, तेवढंच करते आणि लगेच निघेन। अगं सगळे जण बाहेर आहेत, सुमित ते सारखं विचारते तुझ्याबद्दल, एवढं तर कळायला हवं ना रेणुका तुला? अगं हे वागणं बरं नाही दिसत। तू जसं बघशील ना तुला तसं दिसेल, आणि बाहेर आहेत ना ग सगळी जण, मी येण्याने असं काय वेगळा फरक पडणार आहे? फरक पडतो फरक, आत्ता नाही कळणार तुला ते। ठीक आहे, मग जेव्हा कळेल ना तेव्हा बघू। बर, 10 मिनिटासाठी येतेस का? 10 मिनिटासाठी ये, पटकन साडीची निवड कर। हे साडी वगैरे काय बोलतेस ग? मी काही नेसणार नाही साडी वगैरे, माझा ड्रेस झालाय सिलेक्ट करून, मी स्टायलिस्टला पाठवला सुद्धा कधी। बर, मला ड्रेस दाखवतेस तुझा?
पण त्यावर तू जर तुझं मत देणार नसशील ना तरच दाखव. बर, नाही देणार. हे बघ, मस्त आहे ना? हा ड्रेस आहे रेणुका? हं? त्याचं अंग जरा जास्ती दिसेल असं नाही का वाटत आहे तुला? मला नाही वाटत. आणि ज्याला कोणाला वाटत असेल ना त्याला तू माझ्याकडे पाठव, मी सांगेन काय सांगायचंय ते. रेणुका, आणि हे जर कपडे घालायचे नसतील ना तर साखरपुड्याला मी नाईट ड्रेसवर येईन. हा वेद कोण आहे ग? तरुण मुलीच्या आयुष्यात ना खूप त्याला कोणी सांगितलं का तुला? आणि असे लपून छपून मेसेजेस वाचायला लाज नाही वाटत? तरुण मुलीची आई आहे ना, म्हणूनच काळजी वाटतेय मला. ओ, काळजी? ठीक आहे, मग आज ना मी तुझी काळजीच मिटवते. मी कोणासोबत असते, कुठे कुठे फिरते, रात्रभर बाहेर असते तेव्हा काय काय करते, असे भरपूर प्रश्न पडत असतील ना तुला. मग ऐक, मी वेद बरोबर असते. माझा बॉयफ्रेंड येतो, माझा बॉयफ्रेंड येतो, माझा बॉयफ्रेंड येतो, माझा बॉयफ्रेंड येतो. आता मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत काय काय करते हे पण ऐकायचंय का तुला? सांगितलं असतं ग, पण तुमच्या पिढीची हिंमत नाही ऐकायची असं काही. मी वेद बरोबर असते. माझा बॉयफ्रेंड येतो. आता मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत काय काय करते हे पण ऐकायचंय का तुला? सांगितलं असतं ग, पण तुमच्या पिढीची हिंमत नाही ऐकायची असं काही. मला आर्यसोबत लग्न नाही करायचंय. मी दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करतो. प्लीज तूच मला काहीतरी मार्ग दाखव. हे असं का होतंय माझ्या बाबतीत? माझी दोन्हीही मुलाशी वाहवत का चालली आहेत? दोघांच्या ह्या अशा गोष्टी यांना समजलं तर काय होईल? त्यांच्या रागाने नगरकर कुटुंबाचा खांब आणि खांब गडगडणार. काहीतरी अकल्पित घडणार आहे असं वाटतंय. नाही नाही, पण मी या दोघांना यात असं वाहवत जाऊ देणार नाही. मी दोघांना यातून बाहेर काढीन. काहीही झालं तरी या घराच्या भिंतीला चीर सुद्धा पडू देणार नाही मी. मुक्ता, मला वाटलंच होतं तू येणार. आर्या त्यांनी यातलं एक निवडायला सांगितलंय. हो, तुला जे आवडेल ते सांगून टाक. स्वतःशिवाय दुसऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे. त्यांना काही साखरपुड्यात. परत एकदा विचारतो, तुझं खरंच नकार आहे? एकदा स्पष्ट सांगितलंय मी तुम्हाला. मुक्ता, माझ्या डोळ्यात बघून बोल. तुझे डोळे वेगळंच बोलताय. हे बघा, यातलं एक निवडायला सांगितलंय. मुक्ता, आधी उत्तर दे. तुम्ही सांगणार आहात का मी जाऊ? जा मुक्ता, तू इथून जा आणि पुन्हा वर येऊ नकोस.
ठीक आहे. मुक्ता, तुझ्या ओठांवरचा नकार तुझ्या डोळ्यात दिसू दे, किंवा तुझ्या डोळ्यात जे दिसतंय ना ते तुझ्या ओठांनी बोल. फक्त एकदा खरं बोल. त्यानंतर तू माझ्या आयुष्यात राहा नको राहूस मी काहीच नाही मागणार, पण प्लीज मुक्ता एकदा खरं बोल. सो फ्रेंड्स, आणि बिलीव्ह हिम, खूप सुंदर दिसतेस. तुम्हाला ती आवडत असेल तर तुम्ही तिच्यासोबत लग्न का नाही करत आहे? कारण त्याचं खरंच तिच्यावर प्रेम आहे आणि माझं नाहीये. मग दुसऱ्या कोणावर आहे का? मी खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. आज उद्या परवा तेरवा कधीही सांग. थेट बोलता नाही आलं ना तर उलट बोलून सांग. यू व ल य आ, आय लव्ह यूच्या उलट. तुझ्या उत्तराची वाट बघतोय. प्लीज बोल ना. हवं पण आहे. काय मुक्ता? ए मुक्ता, अगं बोल ना. ते काय मुक्ता सांग. हे बोल ना मुक्ता, प्लीज मुक्ता, अगं बोल. यू व ल य आ. मुक्ता, या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. हे मुक्ता, सॉरी. हे बघ, माझ्या मनात पण डोंट गेट मी रॉंग. आय मीन, हे बघ ना प्लीज. म्हणजे मुक्ता ऐक ना. मुक्ता, हे भावा काय झालं? इट्स अनबिलीव्हेबल यार. म्हणजे पण म्हणली काय? यू व ल य आ.
शी इज जस्ट अनबिलिव्हेबल. काय झालं बाबा, काय म्हणली? शी इज जस्ट अनबिलिव्हेबल. हा ते ठीक आहे, पण म्हणली काय भावा? यस यस, ती हो म्हणाली. अरे काय सांगतो? अरे बाबा कॉंग्रॅच्युलेशन. ओ आय एम सो हॅपी. मी म्हणालो होतो ना, तिचे डोळे वेगळंच बोलतायत यार. खरंय खरंय. ओके मी थँक्यू. मला वाटतं मी घरच्यांसमोर मुक्ताविषयी बोलू शकतो. आई आई मी मनातलं नव्हतं बोलायला पाहिजे. मी वावत गेले. लय मोठी चूक झाली माझ्याकडं. तुला लेकराला माफ कराय. छोट्या मालकांच्या मनातून मायेचं तूच बाहेर काढू शकते. मी कायम त्यांचं भलं व्हावं अशीच तुझ्याकडे प्रार्थना केली. त्यांचं भलं माया संग नाहीये, आर्या संग लग्न करण्यात असंच घडू दे. हात जोडते, मला माफ कर. आई राजा उध उध सदानंदाचा उध उध. जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी. अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. कृतयुगाचे ठाई. कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो. त्याच्या त्रासा भेणे. हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो. जय जय माय भवानी. अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. मुक्ताचा आवाज आज असा का वाटतोय? दबलेला, शिरलेला. नानायुधे घेऊन धरिला अष्टभुजावतार हो. औट कोटी चामुंडा घेऊन सांगाते हो. सिंहारूढ होऊन केला दैत्यांचा संहार हो. हेल्याच्या रूपाने पळता झाला महिषासूर हो. ते काळी शस्त्राने उडवून दिदले त्यांचे शिर हो. जय जयकारे सुरवर करीती हो. जय जयकारे सुरवर करीती निरंजन परिकर हो. जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी. अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. जय जय माय भवानी हो. जय जय माय भवानी. आई राजा आता मंत्र पुष्पांजलीसाठी फुलं वाटायला घ्या. गजा
सारंग हा फुल देतोयस ना? हो हो